नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट बघत होतो, फायनली तो दिवस आलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच असं वाटत असतं, की इथे रागिणीच्या मर्डर केसमध्ये भूमी आणि आकाश हे दोघेही फसता कामा नये असं आपल्याला वाटत असतं. मग त्यासाठी रागिनी जिवंत असली तरीसुद्धा चालेल, पण तिच्या मर्डर केसमध्ये आकाश भूमी अडकता कामा नये अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि फायनली प्रेक्षकांनो, ती इच्छा आता पूर्ण झालेली आहे. कारण जर रागिनी खरोखर मेली असती तर अपूर्वाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आकाश आणि भूमी दोघेही पूर्णपणे फसले असते. पण आता पूर्णपणे या सगळ्या गोष्टीवरून पडदा बाजूला झालेला आहे. कारण प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन ही मेलेली नसून ती जिवंत आहे. तर प्रेक्षकांनो, तर इथे रागिनी जिवंत कशी? कारण इथे आकाश आणि भूमी यांची इच्छा नसताना देखील क्षितिजाला वाचवण्यासाठी त्यांनी रागिनीला मारलेलं असतं. ते काही सराईत गुन्हेगार नसतात, रागिनी पटवर्धनसारखे आणि अभिजितसारखे. पण इथे प्रश्न आता मुलीच्या जीवाचा असल्यामुळे आकाश आणि भूमी यांनी हे पाऊल उचललेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, रागिनीला इथे मारल्यानंतर तिला पाण्याच्या टाकीत टाकलेलं असतं. पण आता तरीसुद्धा रागिनी जिवंत असते ती कशी काय? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता रागिनीला वाचवण्यामागे पौर्णिमाचा खूप मोठा हात आहे. रागिनी पटवर्धन ही आता पौर्णिमामुळे जिवंत राहिलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, रागिनी पटवर्धन यांच्या मर्डर केसमध्ये अपूर्वाला भूमी आणि आकाश या दोघांना आता अडकवायचं असतं. पण आता इथे जे काही रिपोर्ट आलेले असतात त्यांच्यावरून जी डेड बॉडी म्हणजे जो सांगाडा सापडलेला असतो, तो रागिनी पटवर्धनच्या DNA बरोबर मॅच झालेला नसतो. त्यामुळे इथे अपूर्वाचा अपेक्षा भंग झालेला असतो. आकाश भूमी या दोघांचा रागिनी पटवर्धनच्या इथून गायब होण्यामागे काहीही हात नाही, ही गोष्ट आता अपूर्वाला कळलेली असते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, अपूर्वाचा आता अपेक्षा भंग झालेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे कशा पद्धतीने रागिनीचा जीव वाचवला जातो आणि कशा पद्धतीने अपूर्वाचा प्लॅन फसतो, हे आपण आता सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे अपूर्वाला आता पौर्णिमाने मेसेज केलेला असतो की तू भूमी आणि आकाश यांच्यावरती जो काही संशय घेतेस तो बरोबरच आहे. पण तू अशा ठिकाणी जा जिथे टाकीचं झाकण उघडल्यानंतर सत्याचा उलगडा होईल. सगळं काही तुझ्या समोर असेल, असं प्रेक्षकांनो अपूर्वाने त्या मेसेजमधून सांगितलेलं असतं. तर एका बाजूला अपूर्वाला इथे आकाश आणि भूमी या दोघांना घाबरवायचं आहे आणि अपूर्वाची मदत करायची आहे. तर इथे पौर्णिमा संसदला जाते असं सांगून आता घरातून 2 दिवसांसाठी बाहेर पडलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अपूर्वाला आता सरकारने परवानगी दिलेली असते की केसच्या संदर्भात ते आता जंगलामध्ये जी टाकी असते ज्याच्यामध्ये रागिनी पटवर्धन हिला टाकण्यात आलेलं असतं, त्या टाकीला आता उघडण्याची परवानगी मिळालेली असते. तर प्रेक्षकांनो, टाकीचं झाकण काढल्यानंतर त्याच्यामध्ये आता अपूर्वाचं इन्व्हेस्टिगेशन खूपच जास्त डीपमध्ये सुरू असतं. इथे अपूर्वाने आता त्या टाकीमध्ये एका माणसाला उतरवल्यानंतर त्याच्यामध्ये एक सांगाडा सापडलेला असतो. तर इथे सांगाडा पूर्णपणे सडून त्याचा सांगाडा तयार झालेला असतो. आणि तो बाहेर काढल्यानंतर अपूर्वा म्हणत असते की मला माहिती आहे हा सांगाडा कुणाचा आहे. तर हा सांगाडा रागिनी पटवर्धनचा आहे. आणि तेव्हा इथे आकाश एका झाडाच्या मागून लपून छपून हे सगळं बघत असतो. आकाश तर खूपच जास्त घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की आता सांगाडा तर आत्याचाच असणार, कारण तिलाच आम्ही ह्या 7 वर्षांपूर्वी टाकीमध्ये टाकलं होतं. आणि तेव्हा अपूर्वा म्हणत असते की आता ह्या सांगाड्याचा जो काही DNA वगैरे आहे तो मी चेक करणार, ह्याचा रिपोर्ट काढणार आणि ही डेड बॉडी हा सांगाडा रागिनी पटवर्धनचा आहे हे सुद्धा मी पुराव्यानिशी सिद्ध करणार. आणि मग त्या आकाशभूमीला मी जेलमध्ये पाठवणार. त्या दोघांना माझ्यापासून आता कुणीही वाचवू शकणार नाहीये, असं आता अपूर्वा म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वाने तो सांगाडा आता टेस्टिंगसाठी दिलेला असतो. तर इथे रागिनी पटवर्धन बरोबर आता याचे DNA मॅच झाले पाहिजे असं इकडे अपूर्वाचं म्हणणं असतं. तेव्हा इथे आता फॉरेन्सिक लॅबला तो सांगाडा पाठवण्यात आलेला असतो.
तर इथे आकाश घरी येतो आणि भूमीला सांगतो की त्या टाकीमध्ये आत्याचा सांगाडा सापडलेला आहे. तेव्हा भूमी म्हणते की आकाश आपलं आता काही खरं नाही. पण तरीसुद्धा मी तुला हेच सांगेन की त्या अपूर्वाने कितीही आणि काहीही करू दे, आई योगेश्वरी आपल्या पाठीशी आहे. आपण तिच्यासमोर असंच रिॲक्ट व्हायचं की जणू काही आपल्याला काही माहितीच नाही आहे आणि तिला कितीही इन्व्हेस्टिगेशन करू दे, आपण तिला घाबरून दाखवायचं नाही. नाहीतर तिला आपल्यावरती संशय येऊ शकतो, हे आता भूमीला कळलेलं असतं. त्यामुळे इथे भूमीने आकाशला सांगितलेलं असतं, की तिच्यासमोर असं रिॲक्ट करायचं, की आपल्याला या सगळ्यातलं काही माहितीच नाही आहे. तर अपूर्वा आता रिपोर्टची वाट बघत असते. कधी एकदा रिपोर्ट येतोय आणि तो सांगाडा रागिनी पटवर्धनचा आहे, हे मला कळतंय. म्हणजे मी आकाश आणि भूमी या दोघांना जेलमध्ये टाकायला मोकळी, असा अपूर्वा विचार करत असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता संसदमध्ये जाण्यासाठी जी काही पौर्णिमा तयार झालेली असते, ती आता संसदच्या ठिकाणी पोचलेली असते. तर तिथे एक बाई आता देवी आईची आरती करत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा गेल्यानंतर ती बाई इथे पौर्णिमाला आरती देते. आरती घेतल्यानंतर पौर्णिमा म्हणते, "आई कशात तुम्ही?" तेव्हा आता ती आई ही व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून ती रागिनी पटवर्धनच असते. तेव्हा पौर्णिमा विचारते, "आई तुम्ही कशा आहात?" तेव्हा रागिनी म्हणते, की "मी जिवंत आहे." तर प्रेक्षकांनो, रागिणीची पुन्हा एकदा शुभविवाहामध्ये जबरदस्त अशी एंट्री झालेली असते. रागिनी मेलेली नाहीये प्रेक्षकांनो, ती जिवंत आहे आणि तिला वाचवणारी व्यक्ती ही दुसरी-तिसरी कुणी नसून पौर्णिमाच असते. कारण इथे ज्या वेळेला क्षितिजाला किडनॅप करून रागिनी जायला निघालेली असते, तेव्हा फक्त तिच्या मागे आकाश आणि भूमी हे दोघेजणच येत नाही, तर क्षितिजाच्या रडण्याचा आवाज ऐकून इथे पौर्णिमासुद्धा जागी झालेली असते. आणि पौर्णिमा त्यांच्या मागे-मागे सुद्धा गेलेली असते आणि तेव्हा आता जंगलाच्या टाकीजवळ घडलेला सगळा प्रकार पौर्णिमा झाडाच्या मागे उभं राहून बघत असते. तेव्हा इथे कशा पद्धतीने रागिनी क्षितिजाला मारण्याचा प्रयत्न करत असते, तेव्हा कशा पद्धतीने भूमी आणि आकाश आता क्षितिजाला रागिनीपासून घेण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग इथे क्षितिजाला वाचवत असताना इथे आता रागिनीचा कशा पद्धतीने जीव जातो किंवा कशा पद्धतीने ती पडते आणि मग तिला त्या टाकीमध्ये टाकलं जातं, हे सगळं आता पौर्णिमाने बघितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश तिथून गेल्यानंतर लगेचच पौर्णिमा तिथे धावत पळत येते आणि त्या टाकीचं झाकण उघडते आणि त्याच्यामध्ये जी काही रागिणीला टाकण्यात आलेली असते, तर रागिणी जिवंत असते. पाण्यामध्ये पडल्यानंतर ती गुदमरायला सुरुवात करते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा त्या टाकीचं झाकण काढून रागिणीला त्याच्यामधून वाचवते, तिला बाहेर काढते आणि तिचं पोट दाबून तिच्या तोंडातून सगळं पाणीसुद्धा बाहेर काढते. तर अशा रीतीने इथे आता पौर्णिमाने रागिणीचा जीव वाचवलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिणीला वाचवल्यानंतर पौर्णिमा म्हणते, की "तुम्हाला आता इथे ठेवायला नको, तुम्हाला कुठेतरी दूर आता सोडून यायला हवंय." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा रागिणीला तिथून गायब करते आणि संसदच्या ठिकाणी पाठवून देते. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते, की "तुम्ही माझ्या गुन्हेगार आहात, कारण तुम्ही माझ्या नवऱ्याचा खून केलाय. तुम्ही मारलंय माझ्या नवऱ्याला, पण याच्या पाठीमागे कुठे ना कुठेतरी इथे भूमी आणि आकाशचा हात आहे, हे सुद्धा मला माहिती आहे. कारण का तुमच्यापेक्षा जास्त माझे गुन्हेगार जर कुणी असतील, तर आकाश आणि भूमी आहेत ना. कारण त्या दोघांनी जो काही त्रास दिलाय ना, इथे अभिजितला, मला आणि तुम्हाला, तो त्रास मी माझ्या डोळ्याने बघितलेला आहे. त्यामुळे आता इथे माझा नवरा तर गेला, त्याच्यामागे तुम्ही तर आहातच आणि त्याची शिक्षासुद्धा तुम्हाला मिळाली. सगळ्यांच्या समोर तुमची इज्जत गेली, तुमचा मान-सन्मान सगळं काही गेलं. त्याचा मला आनंद आहेच. पण आता भूमी आणि आकाश हे तर मूळ माझे दुश्मन आहेत. त्यांना मी सोडणार नव्हतेच आणि आता तुमचा जीव वाचवून मी तुम्हाला त्यांच्यापासून दूर ठेवणार आहे. पण पुन्हा इथे त्या दोघांकडून या सगळ्याचा बदला मात्र घ्यायचा. त्यांना इथे आपण सहजासहजी शांतपणे जगू द्यायचं नाही, असं इकडे पौर्णिमाने ठरवलेलं असतं. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता आकाशभूमीला एका बाजूला छळण्याचा प्रयत्न पौर्णिमा करतच आहे, अपूर्वाला इथे मदत करून. म्हणजे इथे भूमी आणि आकाश यांना त्रास देणारी व्यक्ती ही दुसरी-तिसरी कुणी नाही आहे, तर पौर्णिमाच आहे. कारण 7 वर्षांपूर्वी त्यांच्या हातून जी काही घटना घडली होती, त्याची साक्षीदार एकमेव पौर्णिमाच होती. तिनेच त्या व्यक्तीला पाठवलेलं असतं त्यांच्या रूममध्ये तो आता ऑडिओ रेकॉर्डर ठेवायला. त्यानंतर प्रेक्षकांनो, तो आता टेप रेकॉर्डरसुद्धा तिनेच ठेवलेला असतो.
गाडीवरती रागिणीची साडीसुद्धा बॅगमध्ये तिनेच टाकलेली असते. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आकाश आणि भूमी यांच्याबरोबर घडलेल्या असतात, त्या पौर्णिमानेच घडवून आणलेल्या असतात. आणि राहिला प्रश्न इथे आता अपूर्वाचा. तर अपूर्वालासुद्धा इथे भूमी आणि आकाश यांना अडकवण्यामध्ये खूपच जास्त इंटरेस्ट आहे. ही गोष्ट आता पौर्णिमाच्या लक्षात आलेली असते. पौर्णिमा म्हणते, की "अरे वाह! ही सुद्धा एक पोलीस ऑफिसर आहे आणि त्यानिमित्ताने आता ती या घरामध्ये आली आहे, तर त्याचा आपण फायदा करून घेऊया." आणि तेव्हा इथे भूमी आणि आकाश यांचा राग करणाऱ्या ह्या अपूर्वाला पौर्णिमा स्वतःहून मदत करायला सुरुवात करते. ते मेसेजेस वगैरे इथे आता तिला जे काही पाठवण्यात आलेले असतात, आकाश आणि भूमीला त्रास देण्यासाठी ते मेसेजेस पौर्णिमानेच अपूर्वाला पाठवलेले असतात. अपूर्वाला ती भूमी आणि आकाश यांच्या तावडीतून बऱ्याचदा वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असते. आणि तेव्हा अपूर्वा तिला विचारते, की "तू मला मदत का करतेस?" ती म्हणते, "माणुसकी म्हणून." आकाश आणि भूमी यांच्याकडे संशयास्पद असं काही असेल असं मला वाटत नाही. पण तू एक पोलीस ऑफिसर म्हणून प्रामाणिकपणे तुझं काम कर. तू तुझं इन्व्हेस्टिगेशन चालू ठेव. असं इकडे प्रेक्षकांनो आता एका बाजूला पौर्णिमा इथे अपूर्वाला सांगत असते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वाचा अपेक्षाभंग होतो. ते म्हणजे जे काही रिपोर्ट्स आलेले असतात, तर ते रिपोर्ट्स रागिनी पटवर्धन हिंच्या DNA बरोबर मॅच होत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण तिला असं वाटत असतं, की आता ती डेथ बॉडी तो सांगाडा रागिनी पटवर्धनचा आहे, हे सिद्ध होईल आणि मग मी भूमी आणि आकाश यांना अरेस्ट करेन. नक्की या सगळ्याशी त्यांचा काय संबंध आहे ते त्यांना विचारून घेईन आणि त्यांना जेलमध्ये सडवेन, असं अपूर्वाचं म्हणणं असतं. पण आता ती डेथ बॉडी तो सांगाडा रागिनी पटवर्धनचा नाहीच आहे. या सगळ्याशी आकाश आणि भूमीचा काही संबंधच नाही आहे. मग त्यांना मी अरेस्ट कसं काय करू? अशा पद्धतीने इथे आता अपूर्वाचा अपेक्षाभंग झालेला असतो. आणि प्रेक्षकांनो रागिनी जिवंत असल्यामुळे भूमी आणि आकाश हे दोघेजणसुद्धा आता वाचलेले असतात. पण रागिनीला वाचवणारी व्यक्ती ही पौर्णिमाच असते. आणि पौर्णिमावरती तर मला आधीपासूनच संशय होता, की या सगळ्याच्या मागे कुठे ना कुठेतरी पौर्णिमा आहेच. कारण तिचं ते संशयास्पद वागणं हे सारखं-सारखं सांगत असतं, की या सगळ्याच्या मागे पौर्णिमाच आहे. गप्प राहून ती इथे भूमी आणि आकाश यांच्याबरोबर खेळत होती. ही गोष्ट समोर तेव्हासुद्धा आली होती. पण आता तर स्पष्ट झालेलं असतं, की पौर्णिमा ही मुद्दामून आकाश आणि भूमी यांना त्रास देण्याचं काम करत आहे.